सगळ्या दाड्या माझ्याच आहेत किंवा ज्या दाढीवाल्यावरती कोणी काय म्हणतंय ते माझ्यावरच बोललं जातंय असं त्यांच्या समर्थकांना वाटत असेल तर त्यांच्या समर्थकांनी दाड्या सपासट करून टाकाव्यात. उपहासाने वस्तुस्थिती मांडत असेल तर तुम्हाला इतक्या मिरच्या काय लागल्या आहेत? यस, वी सपोर्ट कुणाल कामरा. पण ज्या पद्धतीने कुणाल कामरावरती हल्ला केला, मग कोरटकर आणि सोलापूरकर यांनी महाराजांचा जो अपमान केला, त्यांच्या घरावर कोणी हल्ला केला नाही. आपल्याला एक न्याय दुसऱ्याला एक न्याय अशा भूमिका असता कामा नये. गृह खात्याने सुद्धा या संदर्भात ठोस भूमिका घेतली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये मी गृह खात्याच्या चर्चेवर राज्यसभेत जो भाषण केलं त्यात मी असं म्हणालो होतो अमित शहांसमोर की अमित शहानी किंवा या गृहमंत्र्यांनी देशाचं पोलीस स्टेट केलंय. पोलीस स्टेट म्हणजे पोलिसांच्या दबावाखाली सुरू असलेलं राज्य. पण महाराष्ट्र हा त्याला अपवाद आहे. महाराष्ट्र हे गुंडा स्टेट आहे. महाराष्ट्र हे गुंडा राज आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचा बीड करण्याचा चंग काही लोकांनी बांधलेला आहे. एक बीड नाही, संपूर्ण महाराष्ट्राचा बीड करण्याचा प्रयत्न सुरू आहे. काल मुंबईत रात्री जो प्रकार घडलेला आहे कुणाल कामराच्या बाबतीत, कुणाल कामरा हा एक लेखक आहे, स्टँडअप कॉमेडियन आहे, वक्ता आहे. तो स्वतःचे शो करत असतो, राजकीय व्यंग्यात्मक टीका टिप्पण्या करत असतो. त्याने आमच्यावरही केलेले आहेत. त्यांनी आमच्यावरही टीका टिप्पण्या केलेल्या आहेत, आमच्या नेत्यांवर केलेल्या आहेत. काल त्याचं एक गाणं प्रसिद्ध झालं, त्याचं एक पॉडकास्ट प्रसिद्ध झालं. त्यात तो काय म्हणतोय, खाने की रिक्षा असं काहीतरी आहे ना, खाने की रिक्षा, चेहरे पे दाढी. याच्यामध्ये कोणाला किंवा कोणाच्या लोकांना अस्वस्थ होऊन त्याचा स्टुडिओ फोडून धमक्यात देण्याची काय गरज आहे? 50-60 लोक जातात, हातामध्ये लाठाकाठ्या घेतात आणि खार परिसरातील ज्या हॉटेलमध्ये स्टुडिओ आहे ते हॉटेल त्यांनी उद्ध्वस्त केलं. या महाराष्ट्राला एक कमजोर गृहमंत्री लाभल्याचं हे लक्षण आहे. माझं देवेंद्र फडणवीस यांना आव्हान आहे की त्यांनी गृह खातं सोडावं. त्यांना झेपत नाही, गृह खात्याचा कारभार त्यांना झेपत नाही किंवा त्यांना काम करू दिलं जात नाही. बीडमध्ये काय चाललंय, परभणीत काय चाललंय, नागपूरला काय झालं, दंगली, आणि आता तुमच्या डोळ्यासमोर महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये एका पॉडकास्टरचा स्टुडिओ उद्ध्वस्त केला. आणि पोलीस काय झोपा काढत होते तुमचे? पोलीस काय करत होते? या महाराष्ट्रामध्ये सेन्सॉरशिप लादली आहे. काय केलंय? आणीबाणी लावली आहे. जर आणीबाणी लावली असेल तर मला स्पष्ट सांगा आम्हाला तुम्ही. हो, या महाराष्ट्रामध्ये आम्ही आणीबाणी लावलेली आहे. कलाकारांना, साहित्यकांना, लेखकांना, कॉमेडियन्सना त्यांचे कार्यक्रम आम्ही टीका टिप्पणी करू देणार नाही, लिहू दिलं जाणार नाही, बोलू दिलं जाणार नाही. हे त्यांनी स्पष्ट सांगावं. माझं देवेंद्र फडणवीसांना एक आव्हान आहे की नागपूरच्या दंगलखोरांच्या संदर्भात त्यांनी सांगितलेलं आहे दंगलखोरांना सोडणार नाही आणि जे नुकसान झालेलं आहे ते दंगलखोरांकडून आम्ही त्याची भरपाई करू. काल रात्री खारमध्ये दंगलखोरांनी जे नुकसान केलेलं आहे त्या दंगलखोरांना तुम्ही सोडणार आहात की नाही, आणि जे नुकसान झालंय ते तुम्ही या दंगलखोरांकडून भरून घेणार आहात की नाही, हा एक सामान्य जनतेचा प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या राजधानीत तुम्ही गुंडाराज चालवताय. बरं, अशा प्रकारची गाणी निवडणूक काळामध्ये सगळ्यांवरच आलेली आहेत. रिक्षावाला, दाढीवाला, गद्दार, गुवाहाटी, तुम्ही गाणी पहा त्या काळातली. आमच्यावर केली आहेत, त्यांच्यावर केली आहेत, केलेली आहेत ना. मग आता एवढी सुरसुरी का आली काही लोकांना? कशा करता आली? हे गाणं जे आहे त्यात कोणाचा उल्लेख नाहीये, कोणाचं नाव नाही. या गाण्यावरती काही लोक रात्री बेभानपणे नाचली बरं का, असं मी पाहिलं. लोक नाचतात, त्याचा राग आला का? मग दाढी काढा, तुम्ही दाढी काढा ना. तुम्हाला दाढीच्या विषयी एवढं
स्वतःच्या दाढीविषयी म्हणजे सगळ्या दाढ्या माझ्याच आहेत किंवा ज्या दाढीवाल्यावरती कोणी काय म्हणतंय ते माझ्यावरच बोललं जातंय असं त्यांच्या समर्थकांना वाटत असेल तर त्यांच्या समर्थकांनी दाढ्या सपासट करून टाकाव्यात. काय चाललंय या राज्यामध्ये? महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना गृह खातं चालवणं झेपत नाहीये, हे स्पष्ट दिसतंय. कालच्या घटनेबद्दल मुंबईच्या पोलीस आयुक्तांची बदली व्हायला पाहिजे, ट्रान्सफर व्हायला पाहिजे मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडून. काय केलं त्यांनी? हा संपूर्ण कट 1.5 तास 2 तास आधी सुजला होता. काय करत होते मुंबईचे पोलीस? ज्या हद्दीमध्ये, ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेला आहे काल प्रकार, त्या पोलीस स्टेशनचे ACP सिनियर PI ह्यांच्यावरती ताबडतोब गृहमंत्र्यांनी कारवाई केली पाहिजे. इतका गंभीर प्रकरण आहे. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राची देशामध्ये अप्रतिष्ठा होते, नाचक्की होते. आणि आमचे गृहमंत्री फिरतायत, भाषणं देत, प्रवचनं देत, इकडून तिकडे तिकडून इकडे. दंगलखोरांवर कारवाई करा आणि काल जे नुकसान झालेलं आहे कुणाल कामराचं ते दंगलखोराकडून तुम्ही वसूल करा, भरपाई करा. कुणाल कामराला जिवे मारण्याच्या धमक्या येत आहेत, ठार मारण्याच्या धमक्या येत आहेत, सोशल मीडियावर धमक्या दिल्या जात आहेत, तुला सोडणार नाही, तुला ठार करू. हे कोण लोक आहेत? हे कोण आम्ही धमक्यांना भीक घालत आमच्यासारखे लोक, पण तो कलावंत आहे. त्याला संरक्षण द्या असं मी म्हणत नाही, पण धमक्यात देणाऱ्यांवर कारवाई करा. तुम्ही संरक्षण देणार नाही हे आम्हाला माहिती आहे. थाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों पे चश्मा, हाय. थाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों पे चश्मा, हाय. एक झलक दिखलाए कभी कभी, गुवाहाटी में छिप जाए. मेरी नजर से तुम देखो, गद्दार नजर वो आए. थाने की रिक्शा, मंत्री नहीं वह दल बदलू है, और कहा क्या जाए. तीर कमान मिला है उसको, अब बाप मेरा ये चाहे. थाने की रिक्शा. चिडचिड होतीये, बापरे, प्रचंड चिडचिड होतीये, तोडफोड होतीये. पण साधा प्रश्न आहे मला. जेव्हा भगतसिंग कोश्यारींनी छत्रपती शिवराय आणि बाबासाहेबांच्या बद्दल अत्यंत अवमानकारक वक्तव्य केली तेव्हा ही चिडचिड कुठे गेली होती? आपटेमुळे छत्रपती शिवरायांचा पुतळा पडला तेव्हा त्या आपटेचं कार्यालय तुम्ही का फोडलं नाही? राहुल सोलापूरकरने छत्रपती शिवरायांनी लाच घेतली असा खोटा इतिहास सांगायला सुरुवात केली तेव्हा सोलापूरकरचं कार्यालय किंवा सोलापूरकर ज्या भांडारकर ट्रस्टमध्ये होता ते तुम्ही का फोडायला गेला नाहीत? प्रशांत कोरटकरने चक्क महाराजांच्या बायोलॉजिकल बापापर्यंत पोचायची भाषा केली त्यावेळेला प्रशांत कोरटकरला फोडण्यासाठी तुमचे हात का शिवशिवले नाहीत? एवढ्या सगळ्या खोट्या गोष्टी तुम्ही सहन केल्या. आत्ता जर एखादा कलाकार अत्यंत उपहासाने वस्तुस्थिती मांडत असेल तर तुम्हाला इतक्या मिरच्या का लागल्या आहेत? यस, वी सपोर्ट कुणाल कामरा. जय महाराष्ट्र. बघा, कुणाल कामरांवरती ज्यांनी हल्ला केला, कुणाल कामरांनी कोणाची बदनामी केली असेल तर ते चुकीचं आहे. कोणाची वैयक्तिक बदनामी करू नये. पण ज्या पद्धतीने कुणाल कामरावरती हल्ला केला, मग कोरटकर आणि सोलापूरकर यांनी महाराजांचा जो अपमान केला त्यांच्या घरावर कोणी हल्ला केला नाही. म्हणजे महाराजांचा अपमान मान्य आहे आणि माजी मुख्यमंत्र्यांचा अपमान मान्य नाही असं तर होणार नाही ना. कुणाल कामराने जर काही चुकीचं केलं असेल तर त्याला कायद्याप्रमाणे शिक्षा व्हायलाच पाहिजे. तसंच कोरटकर आणखीन सोलापूरकर यांनी महाराजांचा अपमान केला, त्यांच्या बाबतीत कोण काय बोलत नाही, त्यांच्या घरावर कोण गेलेलं नाहीये. आता ज्या ठिकाणी स्टुडिओ चित्रीकरण झालं त्यावरनं देखील संशय व्यक्त केला जातोय. 3 जानेवारीला चित्रीकरण झालं होतं, मग आताच का ते रिलीज करण्यात आलं? नाही, याच्या बाबतीत मला काय माहित नाही. माझं एकच म्हणणं आहे, ज्याने हल्ला केला त्याला ताबडतोब अटक झाली पाहिजे आणि महाराजांचा अपमान करणाऱ्यांना देखील तेवढीच कडक शिक्षा झाली पाहिजे. बुलडोझर कारवाईची देखील मागणी आता केली जात आहे. नाही, सगळ्याच कारवाया सगळ्यांवरच करा. कोरटकर आणि सोलापूरकरांना मोकळे सोडू नका. जशी कामरावरती कारवाई केली त्याच्यापेक्षा कडक कारवाई त्यांची केली आहे, कारण महाराजांचा अपमान झाला.
सर, कोरटकर सोलापूरकरांची संपत्ती जप्त होत नाही. एकीकडे फहीम खान असेल, आमचं तेच म्हणणं आहे की महाराजांचा अपमान तुम्हाला सहन होतो, आपल्या पक्षाचा नेत्याचा अपमान सहन होत नाही, नाहीच झाला पाहिजे. नेत्याबद्दल अभिमान असायलाच पाहिजे, पण महाराजांबद्दल पण अभिमान असायला पाहिजे. का कोरटकरांच्या आणि सोलापूरकरांच्या वरती कारवाई होत नाही? का त्यांना लपवलं जातंय? का त्यांना पाठीशी घातलं जातंय? का त्यांची संपत्ती जप्त होत नाहीये? का त्यांच्या घरावरती हे शिवसैनिक जात नाहीयेत? नागपूर दंगलीतल्या आरोपींवरती देखील आता घरांवरती बुलडोझर ज्या चालू आहे. पद्धतीने नागपूरच्या दंगलीतल्या लोकांचा काल फडणवीस साहेबांनी सांगितलं की त्यांची नुकसान भरपाई आम्ही देऊ, हा. मग तुम्ही कुणाल कामराच्या स्टुडिओची नुकसान भरपाई देणार आहात का? त्यामुळे सगळ्यांना न्याय सारखा असला पाहिजे आणि सगळ्यांवरती कारवाई झालीच पाहिजे. खरं तर कुणाल कामराने जे ब्रॉडकास्ट करतात त्यांनी जी भूमिका मांडली आहे ती लोकांसमोर आहे, परंतु एका कलाकाराने आपल्याबद्दल, आपल्या पक्षाच्या नेत्यांबद्दल जे काही बोललं आणि त्याबद्दलची प्रतिक्रिया दिलेली आहे ती पूर्णपणे चुकीची आहे. आता न्याय सगळ्यांना एकसारखाच मिळाला पाहिजे. आपण बघितलं असाल शिवसेनेचे पक्ष उद्धवजी ठाकरे, ठाकरे कुटुंबियांवर ज्या पद्धतीने शिंदे गटाचे, भाजपचे लोक बोलतात आणि त्यावेळी मात्र त्यांना प्रोत्साहन दिलं जातं, आणि आता मात्र एखाद्या कलाकाराने आपल्या नेत्याबद्दल व्यंगणात्मक खरी परिस्थिती सांगितली तर त्याच्याबद्दल आक्षेप घेतला जातो, त्याची तोडफोड केली जाते, त्याला महाराष्ट्रात फिरू दिलं जाणार नाही म्हणून. हा खरं तर स्वातंत्र्याच्या, व्यक्ती स्वातंत्र्यावर घाडा आहे आणि महाराष्ट्र खरं तर कुठल्या दिशेने चालू आहे याचा विचार महाराष्ट्रातल्या जनतेने केला पाहिजे. आणि आपल्याला एक न्याय आणि दुसऱ्याला एक न्याय अशी भूमिका असता कामा नये. गृह खात्याने सुद्धा या संदर्भात ठोस भूमिका घेतली पाहिजे.